देवेंद्र फडणवीस आणि सरकार बोळ्यानं दूध पितं की काय? शिवरायांचा अवमान केला जातो हे दिसत नाही की काय? मित्र हो, नमस्कार. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांच्या जिभा अलीकडं जरा जास्तच सैल सुटल्यात, जरा जास्तच वळवळ करायला लागल्या. बघा, या नालायक लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्याचा निश्चितपणे सहभाग आढळतो. म्हणजे या आधीची जी उदाहरणं आहेत ती, राज्यपालासारख्या पदावर बसलेल्या आरूढ झालेल्या या महामहिम व्यक्तींनी सुद्धा आपल्या जिभेला लगाम लावलेला नाही हे आपण अलीकडच्या काळात महाराष्ट्रात पाहिलं आहे. खरं तर बघा, या अशा मंडळींना महाराष्ट्रात एक क्षणभर सुद्धा राहण्याचा अधिकार नाही. पण यांनाही कळून चुकलंय हो, छत्रपतींच्या बाबतीत काहीही बोललं तरी आपलं कोण काय वाकडं करणार आहे? कारण या आधी कोणाही केलं नाही कोणाचं वाकडं. बघा ना, आठवा जरा, आजवर अनेकांच्या जेव्हा सैल सुटल्या गलिच्छ भाषेत तोंडाला येईल तसं शिवछत्रपतींच्या बाबतीत अवमानकारक बोललं गेलं. कुणाचं काय झालं? कुणाचं काय बिघडलं? यातला एक तरी तुरुंगात गेला का हो? आता नाही म्हणायला कोरटकरच्या तेवढ्या मुसक्या आवळल्या, त्या सुद्धा कधी? त्याला पळून जाण्याची संधी दिल्यावर, अटकपूर्व जामिनाची संधी त्याला मिळाल्यावर न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि सामाजिक दबाव वाढलेलाच होता. तेव्हा कुठं कोरटकरच्या हातात बेड्या पडल्या? ते राहुल सोलापूरकर यांचा विषय तर बघा कुठल्या कुठं हवेत उडून गेला. अखेर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे यांनी सरकारच्या कानाखाली वाजवली. देवेंद्र फडणवीस आणि सरकार बोळ्यानं दूध पितं की काय? शिवरायांचा अवमान केला जातो हे दिसत नाही की काय? असा जाब जेव्हा उदयनराजे यांनी विचारला तेव्हा या सरकारची बोलती बंद झाली. काय उत्तर देणार? उदयनराजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली आणि एक कायदा करण्याची मागणी केली. शिवरायांचा अवमान करणाऱ्याला चांगलीच अद्दल घडली पाहिजे, अशा पद्धतीचा एक कडक कायदा करावा अशी मागणी उदयनराजे यांनी केली. खरं तर बघा, या आधीपासून अशा प्रकारचा कायदा अंमलात असायला हवा होता. गल्लीतल्या फुटकळ पुढाऱ्याबद्दल जर कोणी काय बोललं तर लगेच आबरू नुकसानीचा दावा दाखल होतो. पण छत्रपती महाराजांच्या बद्दल बोलल्यावर काय होतं हे काही दिसून आलं नाही आपल्याकडे या आधी. आता मात्र याबाबत एक कडक कायदा होणार असल्याची माहिती दस्तूर खुद्द उदयनराजे यांनीच दिली आहे. रायगडावरून या कायद्याची घोषणा होऊ शकते. या महिन्यात 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही घोषणा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याच्या विरोधात मी जी इच्छा व्यक्त केली होती त्या कायद्याची घोषणा झाली तर याला वेगळं महत्व प्राप्त होईल असं सुद्धा उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं 12 तारखेला अमित शहा रायगडावरून या कायद्यासंदर्भात घोषणा करतील का हे सुद्धा पाहावं लागेल. या कायद्याची घोषणा रायगडावरून होऊ शकते असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी तर व्यक्त केलेलाच आहे. देवेंद्र फडणवीस आणि सरकार बोळ्यानं दूध पितं काय या एका सवालावर आता दिल्ली सुद्धा हादरलेली दिसते. उशिरा का होईना, ढोल नगारे वाजवल्यानंतर का होईना, पण सरकारला जाग आलेली दिसते. हे नसं थोडकं वाट पाहूया रायगडावरून होणाऱ्या त्या घोषणेची. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.